नाही. अरे आमची आई मारली. अहो 7 वर्षाच्या पोरीच्या पायातून गोळी गेली भाऊ. गोळी इकडून गेली इकडून निघाली. पाय सडला, तोडायचा होता तिचा पाय. दाखवा, तुमची लेख नाही का ती? तुमची लेख नाही का ती? तिने काय पाप केलं? तास माझ्या लेकरांनी काय पाप केलं? आम्ही काय वाईट करतो? आम्ही उपोषणाला अंतरवलीत बसलो होतो. काय पाप केलं आम्ही? कुठं कुणाला दगड मारले, कुणाला शिव्या दिल्या? अगोदर म्हणतो मी. बसलो आम्ही शांत लोकशाही मार्गानं. मला जर धिंगाणाच करायचा आहे, 6 कोटीपैकी 4.5 कोटी मराठी ऐकतेत, कोणाला काय म्हणायचं तर म्हणू द्या, एका बाजूने चालते ते दाखवतात काय दाखवायचं. मी काही पण धिंगाणा करू शकलो असतो, नास का असतो तर काही पण धिंगाणा केला असतो. मी एक धिंगाणा नाही होऊ दिला. एक आपल्याला त्यांनी मिळणार नाही पोरं, आपल्याला शांततेने मिळू शकतं हे मी प्रत्येक पोरांना सांगतो. प्रत्येक इतकं मारलो, इतक्या गोळ्या मारत होते, पत्र्यातून गोळ्यावर जात होते. का अन्याय केला आमच्यावर? आम्ही काय वाईट बोललो त्या दिवशी मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, गृहमंत्र्यांना? त्यावेळेस फडणवीस साहेब गृहमंत्री होते. आम्ही काय बोललो त्यांना आधी? का मारायचं? एक आंदोलन करते शांत करू दे. आता काय करतो? ऐकत नाही. मी नाही ऐकत. मी नाही फुटत पैशानी पदानी. कुणी दाखवून देवा मी 1 रुपया घेतला, उद्या सकाळी फाशी घेतो. नाही घेतली ते 2 बापाच्या आवलं, ते ब्यातच फरक. 1 रुपया फक्त सरकारने सांगावं की आम्ही याला 1 रुपया दिला, याला 700 रुपयाचं काम दिलं, एकाने सांगावं. इतका तळमळीन करतो मी. आजकाल स्वार्थी दोन्ही आहे. स्वार्थ सोडून कोणी कामच करत नाहीये लाडभाऊ. स्वार्थ सोडून कोणालाही वेळ नाही. आज मी 24 तास माझ्या समाजासाठी देतो. मी माझे लेकरं किती वेळेत हे सुद्धा मला माहित नाही. या समाजाचं माझा बाप कुठे आहे, माझी आई कुठे आहे हे सुद्धा मला माहित नाही. हे रिअल सांगतो मी. माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावरती मला आनंद बघायचा. आरक्षण घेतो. मी कुठं वाईट वागलो? मग का आमच्यावर दोष? बोललो असतो तुम्ही मालक आहेत, थोडक्यात काय झालं बोललो म्हणून? मालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय, पालकत्व तुम्हाला स्वीकारायचंय. समता ठेवा ना. उचित बोललेलीच काय फरक पडला? राजकारणात हे पचावं लागतं, समाजकारणात हे पचावं लागतं, तर तुम्ही उंचीवर जाणार. कोणालाही वाटत नव्हतं 75 वर्षातलं बलाढ्य असणारं काँग्रेस संपल म्हणून. तेव्हा भाजपची 1-2च होते, मोजी तर सुद्धा येत नव्हते बोटावर कुडशी घेत म्हणून. संपलं ना, संपलं ना. तुम्ही त्या गर्वात जाऊ नका, हे म्हणणं आहे आमचं. हे तळतळ समजा. आता आम्ही आलोत म्हणजे आमचं कोणीच काही करू शकत नाही. संपू शकतं बरं का. इतकं झाल्यावर असंतोष जर बिघडला, लोकांचं जर मन दुखत गेले, मराठींचे मन का दुखवतं तुम्ही? कमून दुखविता. काय केलं आम्ही तुमचं पाप? आमच्या गरीबाच्या लेकरांनी काय पाप केलं? कम मन दुखविता. मला तुमच्याकडून उत्तरच पाहिजे. तुम्हाला भांडायचंच आहे आम्हाला. होऊन दे काय व्हायचं. काय पाप केलं माझ्या लेकरांनी? का शिकू नये त्यांनी असं म्हणणं आहे तुमचं? त्यांनी नोकरीला लागू नये असं म्हणणं आहे का तुमचं? आम्ही तुमच्या जात, तुमचा एक शब्द होता, मुख्यमंत्री आपल्या जातीचा नाही, तरी त्यांनी आपल्याला आरक्षण दिलं किंवा अनेक गोष्टी दिल्या. कुणी नाकारलं? ती आपल्या जातीचा नाहीये तरी दिलं. नाकारलं कुणी? ह्याच बोलतो का मीडियात बोललो ना राव. तुम्ही गॅझेटियरचा JR दिल्यापासून बघा तुम्ही, मुख्यमंत्र्याला विखे पाटील साहेबांना श्रेय दिले मी ते डायरेक्ट. आणि ह्या 8 महिन्यात फडणवीस साहेबाला बोललेला मला दाखव. या 8 महिन्यात म्हणतो मी तुम्हाला. मी ह्या 8 महिन्यात तुमच्याबद्दल कधीच भांडलो नाही. तुमचा सन्मानच केला. नाही तुम्ही भांडा ना. माझं ते मतच नाहीये. आमचं घरानं कोणी ऐकून घ्यायचं, आमची तळतळ कोणी ऐकून घ्यायची? आम्ही मुख्यमंत्र्याला बोललोच नाही या 8 महिन्यात. तुम्ही आता आम्हाला भाऊ म्हटलात ना. पण मला हे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं आहे. मी ऐकलं ना दादा. मला माहित नाही असं आहे का तुम्ही जे म्हटला. बघा आता तुमची तळमळ, तुमचं तुमची पूर्ण ऐकून तळतळ. घेणार आम्ही. तुम्हाला कधी आम्ही ऐकून घेणार नाहीत असं नाही. आजचा दिवस ह्यो समाजाच्या खोपीचा आहे. महाराष्ट्रातले मराठ्यांचे लोक, तुम्ही शहरात राहताय, खेड्यातले मराठ्यांचे लोक आऊत जरी आहेत असले तरी मोबाईल दांडीला बांधते. तुम्हाला पाहिजे असले व्हिडिओ देतो. पण जरांगे पाटील काय बोलतो ना आज अंतरवलीत काय, कमीत कमी 5.5-6 कोटी मराठी बघत असते आज अंतरवलीत काय चालू. म्हणून आज सगळ्यांनाच वाटतंय की हे माणूस पहिल्यांदा म्हणला ना मी मराठ्यांचा आहे, त्यावेळेस ऊर भरून येतो गरिबांचा. दिसत नाही तुम्हाला. तुम्हाला नाही भेटायला येऊ शकत श्रीमंत लोकाला. कारण तुम्हाला हे म्हणजे त्याच्यात वाईट नका वाटू देऊ. आमच्या समाजाचा एखादा माणूस मोठा झालाय तो गर्वच असतो. बोलून दाखवल्यानं दुरावा निर्माण होतो. त्यामुळे काही गोष्टी बोलून पण दाखवायच्या नसतात. ही अभिमानात असतो. पण तुमच्यापर्यंत श्रीमंत सांगायला येत नाही. कुजबूज हे आम्ही ऐकतो खेड्यातली. आम्ही लोकांना वाटतं आता हे माणूस काहीतरी करेल. आता तुम्ही म्हणलात मुख्यमंत्री साहेब आपल्या जातीचं नसून आरक्षण दिलं, पण तुम्ही हे पण विसरले ना
की आपल्या जातीचं नसून मराठीने निवडून दिलं. हे आता आमच्या जातीचं नाही, शेजारी बसलेलं दिलं का नाही निवडून मराठ्यांनी. म्हणजे तुम्ही आमच्यात ना द्वेष भावनेनं बघू ना. ते आमच्या जातीचे नाहीत तरी आरक्षण दिलं, पण ते आमच्या जातीचे नाहीत मराठीने निवडून पण दिलं ना राव. हे तुम्ही विसरायला चाललात. ते तुम्ही आम्हाला एक बाजूनं कोपऱ्यात लोटायला आणि एका बाजूनं माया पण करायला. आमचं म्हणणं आहे नको. आमच्या लेकरांनी काय पाप केलं मला सांगा. 83 क्रमांकाला आमची मागणी होती. आता आपण मूळ विषयाकडे येतो. आमची मागणी होती सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कमून नाही दिले. ओबीसीच्या यादीत 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक 1 जून 2000